नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूचीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत रवा, मैदा आणि बेसनाचे लाडू, थोडंसं वेगळ्या प्रकारे आणि खूप कमी तुपामध्ये। तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। मित्रांनो, या ठिकाणी आपण 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन, 2 वाटी रवा आणि 3 वाटी पिठी साखर आणि 3 वाटी भरून गावरान तूप, त्याचबरोबर इलायचीची पूड हे घेतलंय। सर्वात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकूया। जसंही आपलं तूप गरम होईल त्यामध्ये आपण ॲड करू रवा। मित्रांनो, इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि हळूहळू सारखं आपल्याला ह्या रव्याला परतून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथे आपण जो रवा वापरलेला आहे हा बारीक घेतला आहे आपण, त्यामुळे हा खाली लागू शकतो। तर याला सारखं आपल्याला हलवत राहावं लागेल। इथे आपला रव्याचा पूर्णपणे रंग बदलला आहे मित्रांनो। आता आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊ। एकदम छान असा रवा आपला इथे भाजला गेला आहे। आता परत ह्याच कढईमध्ये आपण टाकूया बेसनाचं पीठ आणि त्याला 1-2 मिनटं थोडंसं परतून घेऊ, जेणेकरून त्याच्यातली सर्व आर्द्रता ही निघेल। आणि 2 मिनटानंतर त्यामध्ये आपण ॲड करूया साजूक तूप। मित्रांनो, तूप नंतर टाकल्याने याच्या गाठी बनत नाही आणि आपला जो बेसन पीठ आहे हे व्यवस्थित भाजलं जातं। बघू शकता तुम्ही, आपल्या बेसनाचा एकदम छान असा रंग इथं आला आहे आणि व्यवस्थित तेही भाजलं गेलेलं आहे। मित्रांनो, इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची। इथे आपलं बेसन भाजल्यानंतर आपण त्याला रव्यामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये आपण टाकूया मैदा। मैद्यालाही सेम प्रोसेस आपण इथं करूया आणि व्यवस्थित मैदाही आपण भाजून घेऊ। 1-2 मिनटं मैदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करूया साजूक तूप आणि अजून 2-3 मिनटं त्याला आपण भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता मैद्याचाही आपला रंग हळूहळू बदलतोय, तोही थोडासा असा लालसर झालेला आहे। सर्व मैद्याच्या गाठी व्यवस्थित फोडत आपण त्याला भाजून घेतलेलं आहे आणि आता त्यालाही आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊ। मित्रांनो, इथे आपला मैदा, बेसन आणि रवा पूर्णपणे भाजून रेडी आहे आणि त्याला आपण एकत्र करून घेतलेलं आहे। आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपण ॲड केलेली आहे विलायची पूड आणि त्याचबरोबर आपण ॲड करूया आता यामध्ये पिठी साखर। मित्रांनो, आता हे जे मिश्रण आहे हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एकदम चमच्याच्या साह्याने म्हणा किंवा इथे तुम्ही हातानेही मिक्स करू शकता। आणि मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊया। मित्रांनो, इथे एकदम छान अशी बाइंडिंग येते आपल्या लाडूंना, पाहू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे आपले बेसनाचे, रव्याचे आणि मैद्याचे लाडू बनवून इथं रेडी झालेले। मित्रांनो, तुम्हीही घरी ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।